त्यामुळे कामाच्या गडबडीत असताना सुद्धा ऑडिओ बुक्स किंवा माहितीपर पॉडकास्ट ऐका. घरकाम करताना किंवा प्रवासात असताना नवीन माहिती घेतल्यामुळे आपल्या मेंदूवरची मरगळ झटकली जाते. नवीन काहीतरी शिकत राहिलं ना की खूप फ्रेश वाटतं. ह्या परिस्थितीमध्ये स्त्रिया बऱ्याच वेळा मनामध्ये गिल्ट घेऊन जगतात. मी माझ्या आईला किंवा वडिलांना वेळ देऊ शकत नाही किंवा मुलाचा अभ्यास घेऊ शकत नाही, ही टोचणी मनाला लागून राहते. पण तुम्ही सुपरवुमन असण्याची गरज नाही आहे. कधीतरी काम अपूर्ण राहिलं तरी चालेल. आपल्यावर आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त लोड आहे हे एकदा मान्य केलं ना की थोडी कामं कमी झाली तरी आपल्याला तितकं वाईट वाटत नाही. शेवटी आपली मनःशांती महत्त्वाची. दिवसातला असा एक वेळ निश्चित करा जेव्हा तुम्ही कुणासाठीही अवेलेबल नसाल. फोनसुद्धा बाजूला ठेवा. ह्या 10 मिनिटांमध्ये फक्त शांत बसा किंवा श्वासावर लक्ष केंद्रित करा. ही गोष्ट तुमचं माइंड रिसेट करायला मदत करेल. 8वी गोष्ट करायची ती म्हणजे स्वतःसाठी दर महिन्याला एक ठराविक रक्कम बाजूला काढा. मग ती तुमच्या आवडीप्रमाणे पार्लरसाठी असेल, पुस्तकासाठी असेल किंवा फक्त बाहेर जाऊन काहीतरी खाण्यासाठी. प्रत्येकीचा आनंद वेगळ्या गोष्टीमध्ये आहे. त्यामुळे तुमचा ज्या गोष्टीमध्ये आनंद आहे त्याच्यासाठी ही रक्कम ठेवायची आहे. स्वतःवर खर्च केल्यामुळे मी सुद्धा महत्त्वाची आहे हा संदेश तुमच्या मनामध्ये आपोआप पोचतो. 9वी गोष्ट आहे अशी एक मैत्रीण किंवा थेरपिस्ट शोधा जिला तुम्ही कोणत्याही गिल्टशिवाय, फिल्टरशिवाय मनातलं सांगू शकाल. नसेलच कोणी तर लिहून काढा. मनात साचलेला कचरा बाहेर काढल्याशिवाय नवीन एनर्जी आत येणार नाही. 10वा नियम आहे रात्री 8 नंतर व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि चॅट्स बंद करा. इतरांच्या आयुष्यातले परफेक्ट फोटो बघून स्वतःच्या आयुष्याची तुलना करणं थांबवा. कारण जेव्हा आपल्यावर ही अशी खूप जास्त जबाबदारी असते तेव्हा साहजिकच आपल्याला काही लिमिटेशन्स पडतात. आपण आपलं आयुष्य किती एन्जॉय करू शकतो, किती फ्रीली जगू शकतो ह्याला मर्यादा राहतात. त्यामुळे अशावेळी जर तुम्ही इतरांचं परफेक्ट लाईफ बघितलं तर तुम्हाला अजूनच डिप्रेशन येऊ शकतं. आणि हे बऱ्याच वेळा ह्या वयामध्ये टेन्शनचं मोठं कारण असतं. त्यामुळे प्रॅक्टिकल व्हा. आपण काय करतो, फक्त भावनांनी चालतो. पण त्याच्याऐवजी जेव्हा आपण काही प्रॅक्टिकल सिस्टीम बसवतो ना त्यामुळे आपलं आयुष्य सोपं होतं. मी वर ज्या 10 गोष्टी सांगितल्या त्याच्यापैकी किमान 3 गोष्टी तरी उद्यापासून सुरू करा. बदल तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. आता मगाशी मी जे बोललं होतं की सासू आणि सून ह्या दोघींमध्ये सँडविच झालेली बाई, तर ही परिस्थिती खूपच नाजूक असते. मुलगी असली तरी तिला नियम वेगळे असतात. एका बाजूला सून, तिचे नवीन विचार, मॉडर्न राहणीमान, कदाचित जॉब पण असेल. आत्ताच्या सुनांना तेवढी मोकळीक पण आहे आणि काही जणी त्याचा गैरफायदा घेऊन स्वतःला कम्फर्टेबल करून घेतात. आणि दुसऱ्या बाजूला सासू स्वतः अजूनसुद्धा तिच्या सासूच्या धाकात असते. तुम्ही अजून ह्या वयात सुद्धा त्यांचे नियम फॉलो करत असता. सुनेच्या जॉबमुळे कदाचित तिची घरात म्हणावी तशी मदत मिळत नसेल आणि तुमचं शरीर पण वयानुसार थकत चाललंय.